आधीच भेटत पैसे कमी द्यायला लागेल बॉल मारायला लागले ना बॉल तरी नेऊ दे 10-15 तरी बॉल नेईल चेतन आहे ना हाँ चेतन वो ठेव थोड़ा स्वस्तिक संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज स्वस्तिक संघ नाही आहे नचिकेत नाही तर इकडे पहिल्यापासून आपण चेतन लिहिलंय तर चेतनच ठरूया काय नाही रे वन साइड किती तुम्ही चला पुन्हा एकदा जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 वर्ष दुसऱ्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत असेल आलेल्या संघांचे हार्दिक स्वागत आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत चालू असलेला मुकाबला आजच्या दिवसातला 9वा मुकाबला आजचा दुसरा दिवस रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामधला 9वा मुकाबला आपल्याला समोर भेट झालेला आहे एका ठिकाणी आपण पाहिलं मोरेगाव चॅलेंजर दुसऱ्या ठिकाणी स्वस्तिकचा संघ आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला आहे 4 चेंडूमध्ये 6 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत नचिकेत चेतन गोलंदाजी मार्गवरती आहे एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल तर 7वी धाव फलकावरती लगावते लास्ट बॉल असेल या षटकातला धावा फलकावरती आहेत 7 धावा असताना आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे आकाश फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने मारला फटका या ठिकाणी जमीन लगत गेलेला फटका रन आउटची संधी परंतु हुकलेली आहे कारण फेकी तितक्या वेगाने तितक्या चपळतेने आलेली नव्हती त्या कारणे ही धाव कंप्लीट होते दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोरेगाव चॅलेंजर्स संघ लगावतोय 8 धावा अजूनही एक गडी गमावला नाही आहे बिनबाद 8 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत दरम्यान पुढचं षटक कोण घेऊन येईल स्वप्नील येतोय गोलंदाजी मार्गवरती हे पुढचं षटक हाताळण्यासाठी कुठेतरी एक चौकार लगावला गेला होता आणि तो चौकाराला कुठेतरी या ठिकाणी लेवलमध्ये आणण्याचा प्रयत्न एक हा 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न स्वप्नीलकडे केला जाऊ शकतो फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने मारलाय आणि आता मात्र त्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय 4 धावांचा आकाशच्या बॅटीतून बारीक पाणी पड हे माझे गंगे दिल तुला दवस पुन्हा एकदा त्या पहिला फटका आता मात्र स्वप्नीलच्या पायाने अडवला गेलेला आहे आणि एक धाव घेतली गेलेली आहे 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत आफ्ताब करता हा चेंडू फुलटॉस चेंडू कव्हर दिशेला मारला फटका या ठिकाणी एक धाव रोहित थोडासा फंबल झाले होते परंतु एकच धाव भेटली गेलेली आहे 14 धावा 3 चेंडू अजूनही बाकी असतील अकुटप्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू अडवलाय निर्धाव जातो चेंडू 2 बॉल असतील या षटकातले धावा फलकावरती आतापर्यंत 14 लगावले गेलेले आहेत
तर मात्र नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. 9+1 अशा 2 धावा अवांताच्या स्वरूपात भेटल्या जातील मोरेगाव चॅलेंजर्स संघाला. धावा फलकावरती लगावतात 16. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. स्वप्नीलला या ठिकाणी बोलवलं गेलं होतं गोलंदाजी मार्कवरती की या धावा रोखण्यासाठी, परंतु आता मात्र थोडंसं स्वप्नील महाग ठरतोय. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांकडनं झालाय. अवांताची 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. सतरा धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. खोला टप्प्यात चेंडू कव्हरच्या दिशेला मारला फटका. या ठिकाणी चौकाराचा बॅनरला थोडासा बाजूने निघून गेला. त्या कारणे एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. एका धावानेशी धाव फलक सरकते 1ने 18 वरती पोहोचली जाते. लास्ट बॉल अजून बाकी आहे. उलटा चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेतनचं अडवलं चेतनने आणि फेकी थोडीशी करण्यामध्ये या ठिकाणी चुकी झाली होती, परंतु त्याचा काही इतका फायदा होणार नाहीये मोरेगाव चॅलेंजर्स संघाला. दरम्यान 2 षटकं या ठिकाणी संपली गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लगावल्यात 119 19 धावा. उमेश 19 धावा फलकावरती लगावले गेल्यानंतर मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज मिस्टर तेजस. 19 धावा फलकावरती लगावल्या म्हणजे पहिल्यामध्ये आले होते 8, त्यानंतर रोखण्यासाठी आले होते स्वप्नील, परंतु त्यांच्या षटकामध्ये तब्बल 11 धावा गोळा केल्या गेल्या. आता मात्र 2 षटकामध्ये 19 आहेत. आता मात्र तेजस पहिला चेंडू सुरेख पद्धतीने टाकला होता. आता मात्र वेगवान पद्धतीने येणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने दिशा दिली थर्डमॅनची आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. आता मात्र कोलवाटा पॅच चेंडू कव्हरच्या दिशेला रोहितने चेंडूला अडवलाय. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्ची पडत आणि निश्चितच 4 चेंडू अजून टाकायचे आहेत. कोलवाटा पॅच चेंडू सरळ बॅटीने मारला फटका आहे. या चेंडूवरती सुद्धा एकच धाव. 22 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. कोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिस करतोय आफताब. विकेट किपरच्या हातामध्ये जातो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. 22 धावा फलकावरती आहेत तिसऱ्या षटकाचे. तर मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांताच्या स्वरूपात 1 धाव भेटली जाते. 23वी धाव फलकावरती लगावते अवांताच्या स्वरूपात. अजूनही आपण पाहायला गेलं तर 2 चेंडू बाकी असतील. तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती आफताब करता चेंडू टाकण्यासाठी. उलटा चेंडू कव्हर दिशेला मारला फटका. आता मात्र फिल्डर होतोय फंबल. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. चार धावांनी बाद. धावा फलकावरती 27-27. लास्ट बॉल. कोलटप्पा चेंडू. आज पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू. रोहितने पुन्हा एकदा केले चुकीचं रूपांतर. 4 धावांमध्ये चौकार येतोय आफताबच्या बॅटीतून. 3 षटकं संपले आहेत आणि त्या चौकाराने आपण धावफलक पुढे सरकताना पाहिलं. 31 वरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र शेवटचं षटक बाकी असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आतिश गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे षटक टाकण्यासाठी ज्या ठिकाणी 31 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत त्या रोखायचा प्रयत्न केला गेला, तर परंतु आपण पाहिलं तर आफताब आणि
आकाश ही जोडी मैदानामध्ये हे पटांगण दणानून टाकत असताना चौकार मोठे मोठे फटके मारण्यामध्ये या ठिकाणी रुची ठेवतायत. स्वीपचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शरीराचा वेध घेऊन खेळपट्टीवरती चेंडू राहतोय. कीपर येऊन चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट गेलेली आहे. लेग बायची एक रन धावसंघामध्ये ऍड होते. धाव फलक सरकून पोहोचते 33 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू या इनिंगचे बाकी. ऑन साईडला मारला फटका, चेंडू जातोय इनटू द गॅप. 4 धावांसाठी येतोय चौकार. अमित सर 4ची चौकार आहे सांगा यार, इथून दिसत नाही त्या साईडला. अंदाजे बोललो होतो आणि तो अंदाजा कुठेतरी बरोबर ठरलाय. 4 धावांनी वाढ धावा फलकावरती 37. सरळ बॅटिंग आता मात्र 30 तरार फटका, जबरदस्त हिट 4 धावांचा. चार धावांनी वाढ धावा फलकावरती 41. 2 चेंडू बाकी. आखून टप्प्यात चेंडू नोचा इशारा पंचांकडे नक्की झाला आणि नो वरती +4 होत आहेत. 5 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ 46 वरती धाव फलक सडकलं जाते. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. धावा फलकावरती 46. ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी. एक धाव आणि अडवल्या चेंडूला आणि एका धावावरतीच समाधान मानावं लागेल. या एका धावानेशी धाव फलक पुढे सरकते. 1 ने 47 वरती पोहोचले धाव फलक आणि या स्पर्धेमधील सर्वात मोठी धावसंख्या आता मात्र या ठिकाणी उभारली गेलेली आहे. लास्ट बॉल असेल 47 धावा फलकावरती आणि या चेंडूवरती आफताब नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल. टॅपच्या सहारे खेळलेला फटका चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एकाच धाव भेटू शकेल या चेंडूवरती आणि या एका धावानेशी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावा ओपनिंग जोडीने केलेली आहे. 48 धावांची पार्टनरशिप, टाळ्या वाजवा नक्कीच. 48 धावांची बॉक्स क्रिकेटमध्ये पार्टनरशिप म्हणजे 24च्या डबल धावा फलकावरती लगावल्या आणि दोघांसाठी प्राइस सुद्धा आलेली आहे. चेतन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं इनाम दिला जाणार आहे आकाश आणि आफताबला. माझी पोरं खेळतान जबरदस्त खेळतान, त्याच्याकरता त्यांना बक्षीस दिवालाच लागल. त्याला 49 धावांचं भलं मोठं आव्हान नक्कीच समोर आहे स्वस्तिक संघाच्या. तर सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस, नेक्स्ट मॅच विघ्नेश फायटर आणि स्वरूप 11 संघाचे कर्णधार या. विघ्नेश फायटर, स्वरूप 11 संघाचे कर्णधार या. स्वरूप 11 आणि विघ्नेश फायटर, चला कर्णधार या. स्वरूप 11 संघाचा कर्णधार या. स्वरूप 11 संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर लगेच निर्णय कळवायचा आहे आणि मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे.
तर सेकंड इनिंगकडे वळूया. ज्या ठिकाणी भलं मोठं आव्हान 49 धावांचं ठेवलं गेलेलं आहे स्वस्तिक संघासाठी मोरेगाव चॅलेंजर संघाकडून. दरम्यान आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तेजसला आपण बाद होताना पाहायला मिळालं. 4 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर मात्र 3 षटकं बाकी असतील आणि 3 षटकामध्ये 45 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 15-15च्या सरासरीने खेळावं लागणार आणि जीतला महत्त्वाची फलंदाजी करावी लागणार. त्यानंतर आपण सिद्धेश जोगीत दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला, डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. त्या चेंडूला जीतने 1 धाव काढली गेली त्या चेंडूवरती. 5 धावा त्या 1 धावांशी लगावल्या जातात फलकावरती. दरम्यान सिद्धेश स्ट्राईक एंडवरती येतोय. हे पुढचा चेंडू ऑन साईडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू आहे का? 4 आहेत. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. धावा फलकावरती 10-10 10 धावा. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यावरती जीतला खेळण्यासाठी थोडंसं या ठिकाणी नाकी नऊ झालं होतं. हलक्या रीतीने फक्त त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला बॅटीने. एकही धाव आलेली नाही आहे चेंडूवरती. सुरेख चेंडू, एक आणखी चांगला चेंडू पडला जातोय. निर्धाव चेंडू, लास्ट बॉल असेल या षटकातला. वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू हा सुद्धा पंच पडताळतील की हा चेंडू कोणत्या पद्धतीचा आहे. येस नोचा इशारा पंचांकडनं झालाय. तर 1+1 अशा 2 धावा धावसंख्यामध्ये ऍड केल्या जातील. 12 धावा 1 to 12 12 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजून हे लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे. खोलटपाय चेंडू, फटका चांगला परंतु थेट फिल्डरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 2 षटकं संपल्यात. 12 धावा फलकावरती एसटीचे. आकाश येतोय तिसरं षटक टाकण्यासाठी. आता मात्र जीतच्या बॅटीतून मारला फटका, या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू. फिल्डिंगच्या हाताला स्पर्श होऊन कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला आहे. एकच धाव भेटेल या चेंडूवरती सुद्धा. हलक्याने खूप सुरेख चेंडू आणि आता मात्र रनआउटच्या रूपाने गडीगारद. चार चेंडू आतापर्यंत संपले. धावा फलकावरती 14. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 2 बॉल बाकी आहेत. लास्ट बॉल आहे. तर शेवटचं षटक औपचारिक राहिलेल्या सामन्यामध्ये 15 धावा फलकावरती आहेत. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल. आफताबचं हे षटक असणार आहे नक्कीच. 5 चेंडू टाकून बाजूला व्हायचं आहे.
फुलटॉस चेंडू ऑन साईडला फिल्डरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. सरळ बॅटीने मारला फटका. तुम्हारे लिए मेरे पैर ही काफी है. 3 बॉल बाकी.